स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 चा ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. रजिस्ट्रेशन करण्यापासून आपल्याला प्रिंट काढेपर्यंत फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. यामध्ये आपल्याला पदवी उत्तीर्ण, 7वी उत्तीर्ण अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. एकूण जर विचार केला तर 5,793 जागांसाठी भरती आहे आणि टोटल जिल्ह्यानुसार अशा प्रकारच्या पदसंख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तिन्ही पदांसाठी अर्ज भरू शकता. यामध्ये लघुलेखकचं पद आहे, कनिष्ठ लिपिकचं पद आहे आणि शिपाई हमालाचं पद आहे. तर तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने या तिन्ही पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथे शैक्षणिक पात्रता, जिल्ह्यानुसार माहिती, वयाची अट झालं, त्यासोबत फी वगैरे माहिती, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि त्यासोबत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक, ही सर्व माहिती तुम्हाला या पेजवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायचं असेल तर इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तुम्ही मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये जाहिरात डाउनलोड करू शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर नवीन विंडो तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज न चुकता कसा भरायचा आहे त्याविषयी माहिती देत आहे. जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल, नाहीतर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक नंबर टाकून देतोय, त्यावरती WhatsApp वरती मेसेज करायचा आणि सांगायचं आम्हाला ऑनलाईन अर्ज भरून पाहिजे. घर बसल्या तुम्हाला व्यवस्थित तुमचा ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. काही चार्जेस घेतले जातील, थोडेफार पैसे घेतले जातील आणि न चुकता व्यवस्थित तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. जर तुम्हाला भरता नाही आला तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तर इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती मी क्लिक करतो. त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे, आय एग्री इथं मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता तुमची सर्वपर्यंत रजिस्ट्रेशनची प्रोसेस इथं सुरू झालेली आहे. इथं उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचंय, उमेदवाराचं मधलं नाव टाकायचंय आणि उमेदवाराचं आडनाव टाकायचंय. स्वतःचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव इथं अशा प्रकारचं टाकायचंय. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आपल्याला विचारले तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का? तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. म्हणजेच लग्नानंतर काही मुलींच्या नावामध्ये बदल होतो, काही कारणास्तव तुम्ही नावामध्ये बदल केला असेल तर इथे येस वरती क्लिक करायचं. जे नवीन नाव बदललं होतं ते तुम्हाला इथे टाकायचंय. जर नसेल झाला तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि त्यानंतर जन्मतारीख टाकण्यासाठी ऑप्शन आहे. सर्वात पहिल्यांदा इथे क्लिक करायचंय. इथे वरती तुम्हाला वर्षाचं ऑप्शन आहे, वर्षावरती तुम्हाला क्लिक करायचंय. वर्ष सिलेक्ट करायचं, त्यानंतर महिना सिलेक्ट करण्यासाठी येईल, महिना सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर दिवस तुम्हाला सिलेक्ट करायचा. अशा प्रकारची तुमची संपूर्ण जन्मतारीख तुम्हाला दिसून येईल. पुढे आल्यानंतर आपल्याला लिंग सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, मेल फिमेल तुम्ही इथे सिलेक्ट करणार. मोबाईल नंबर व्यवस्थित टाकणार. तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर एक ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे. तोच ईमेल आयडी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे, पुन्हा व्यवस्थित टाकायचा आहे. आता सांगतो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्यवस्थित द्या, कारण त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सेंड केला जातो. आणि इथून पुढे जेव्हा तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला त्याच रजिस्ट्रेशन आणि पासवर्डची गरज पडणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची गरज पडणार आहे. आणि पुढे निकाल बघण्यासाठी नाही तर कोणतीही प्रोसेस म्हणा तर त्या सर्व गोष्टींसाठी जो रजिस्ट्रेशन नंबर आता तुमच्या मेसेज वरती येणार आहे, मोबाईल वरती पण येतो आणि ईमेल आयडी वरती पण येतो. त्यावरती सर्व काही तुम्हाला पुढे चौकशी करण्यासाठी भेटणार आहे. काही जरी बघायचं असेल, रिझल्ट बघायचा असेल, आन्सर की बघायची असेल, तुमचं लिस्ट मध्ये नाव बघायचं असेल तर त्यासाठी त्याच रजिस्ट्रेशन नंबर पासवर्डची गरज पडते. त्यामुळे आताच तुम्ही व्यवस्थित तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला सेंड केला जातो, तो व्यवस्थित तुम्हाला जपून ठेवायचा. ठीक आहे, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दोनदा इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सेंटर निवडायचंय. तुम्हाला कोणतं सेंटर पाहिजे पहिलं, त्यानंतर दुसरं आणि तिसरं अशा प्रकारचं परीक्षा केंद्र जे पण तुम्हाला पाहिजे असेल जवळचे तुम्ही तुमच्यानुसार इथं निवडू शकता. इथे काय सूचना दिले, टिप दिले ते तुम्ही इथं वाचून घ्यायचे आणि त्यानंतर पुढे यायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड करण्यासाठी तुम्हाला इथे एक कॅप्चा टाइप करायचा. बघा, जसा कॅप्चा दिसत असेल तसं आपल्याला व्यवस्थित बघायचा आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्हाला अशा प्रकारचा टाइप करायचा आहे. त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती तुम्हाला ओटीपी सेंड केला जाईल. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचं आणि जो पण ओटीपी तुमच्याकडे येईल तो ओटीपी तुम्हाला व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, पटकन मी ओटीपी टाकतो.
ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे व्हॅलिडेट सक्सेसफुली होऊन जाईल म्हणजे व्हेरिफाय इथं होऊन जाईल. क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोजवरती क्लिक करायचं. इथे काही डिक्लेरेशन दिले, सूचना दिल्या ते व्यवस्थित वाचून घ्यायचं. त्यानंतर मी सहमत आहे म्हणजेच आय एग्रीचं ऑप्शन आहे तिथे टिक लावायचं आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे जशाच्या तसं तुम्हाला हा कॅप्चा व्यवस्थित टाइप करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा कॅप्चा टाइप झाला आणि त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं इथे रिव्हेरिफायचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिव्हेरिफाय वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथं सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही जी पण माहिती बरोबर टाकली असेल त्याच्या समोर तुम्हाला टिक लावायचंय. काही माहिती चुकली असेल तर आत्ताच तुम्हाला वरती जाऊन एडिट करून घ्यायचंय. त्यानंतर तिथं टिक लावायचंय. व्यवस्थित बघायचं तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख हे सर्व माहिती तुमची व्यवस्थित बरोबर आहे की आता चेक करायची. सर्व टिक लावल्यानंतर सबमिटचं ऑप्शन असतं. सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला एक अलर्ट दिसेल, इथे नोटीस दिसेल की तुम्ही एकदा ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही जी पण माहिती टाकलेली आहे ती एडिट करू शकत नाहीये. त्यामुळे आताच व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. बरोबर असेल तर ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे इथं पूर्ण झालं. इथं सेव्हचं ऑप्शन आहे, नाहीतर नेव्हरचं ऑप्शन आहे. तुम्ही इथं क्लिक करू शकता. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटून जाईल. इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती तुम्ही क्लिक करू शकता. तर बघा आता रजिस्ट्रेशन नंबर इथं तुमचं पूर्ण झालेलं आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि त्यासोबत ईमेल आयडी वरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सेंड केला जातो. तो व्यवस्थित जपून ठेवायचा आहे कारण पुढे ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचीच गरज पडते आणि भविष्यात जर तुमच्या लक्षात नाही आलं तर फॉरगेट सुद्धा होत नाहीये. ठीक आहे. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्ही पासवर्ड जर फॉरगेट करायला गेला तर तुमचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलेलं असतं परंतु पासवर्ड पुन्हा तुम्हाला काय भेटत नाहीये. त्यामुळे आता जो पासवर्ड तुम्हाला भेटतोय तो व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवा. पुन्हा पुन्हा सांगतोय. ठीक आहे. तर बघा पुढे अप्लाय पोस्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन येईल. आताच तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आता यामध्ये 3 पदांसाठी भरती आलेली आहे. तुमचं रजिस्ट्रेशन एकदा झालं. आता तुम्ही तिन्ही पदांसाठी याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज करू शकता. ते कसं तुम्हाला शेवटी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा आता हे रजिस्ट्रेशन पूर्ण झालं. आता तुम्हाला एखाद्या पदासाठी अर्ज करायचा आहे. जसं की यामध्ये किती पद आहे? 3 पद आहे. बघा हे 3 पदे आपल्याला दिसत असेल लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि हमाल. ठीक आहे. तर या तिन्ही पदांसाठी तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने अर्ज करू शकता. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? अप्लाय न्यू पोस्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आणि त्या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा. आता एक अर्ज झाला की तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्यासाठी ऑप्शन येतं. हे जे लॉग इन करण्याचं ऑप्शन आहे इथं लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड दिलेला असतो तो टाकायचा, कॅप्चा टाकायचा, लॉग इन वरती क्लिक करायचं. हेच पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल पुन्हा. हे पेज तुमच्याकडे ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं पोस्ट सिलेक्शनचं ऑप्शन असतं. पहिल्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केलेला तुम्हाला इथं दिसेल. इथूनच तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज करू शकता, दुसऱ्या पोस्टसाठी अर्ज करू शकता आणि इथूनच तुम्ही तिसऱ्या पदासाठी सुद्धा अर्ज करू शकता. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे की एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तिन्ही पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर चला आता जसं की आपल्याला एका पदासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? इथं पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर अप्लाय न्यू पोस्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्हाला कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे. जसं की हमालासाठी भरायचं असेल तर हमालासाठी तुम्ही भरू शकता ज्युनियर क्लर्क आणि स्टेनोग्राफर. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला हे 3 पद दिसत असतील त्या पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. एका पदासाठी सेपरेट ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे परंतु रजिस्ट्रेशन एकच असणार आहे. ठीक आहे. जसं की मी इथं हमाल इथे सिलेक्ट करतो. आता मी हमाल इथे सिलेक्ट केलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्यासाठी मला अर्ज भरायचा आहे तो जिल्हा इथं मला सिलेक्ट करायचा आहे. जसं की मला बीड या जिल्ह्यासाठी अर्ज भरायचा आहे तर मी बीड जिल्हा इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्हाला आता सांगतो बघा अशा प्रकारचं तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आता ही जी प्रोसेस असणार आहे तिन्ही पदांसाठी सारखीच असणार आहे. दुसऱ्या पदाचं देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आता खाली आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जी पण तुमची वैयक्तिक माहिती टाकली असेल ती दिसेल. आता मी डायरेक्टली खाली घेतो. बघा खाली आल्यानंतर फक्त वरती तुम्हाला एका ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं असतं आणि आईचं नाव टाकायचं असतं. वडिलांचं पहिलं नाव टाकायचं, आईचं पहिलं नाव टाकायचं. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. लग्न झालं असेल तर मॅरिड तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि नसेल झालं तर तुम्ही इथं अनमॅरिड इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं ऑप्शन आहे. तर लग्न झाल्यानंतर जर तुम्ही मॅरिड सिलेक्ट केलं तर अशा प्रकारचं एक ऑप्शन येतं. हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आणि जर तुम्हाला 2005 नंतर ठीक आहे 2 पेक्षा जास्त मुले असतील तर त्याविषयी इथे सूचना दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता आणि अनमॅरिड असेल तर डायरेक्टली अनमॅरिड इथे सिलेक्ट करायचं. जे ऑप्शन आलं होतं ते ऑटोमॅटिकली इथून निघून जाईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण सेंटर देखील दिली होती तर सेंटर इथे तुम्हाला दिसतील. इथे तुम्हाला काहीच करायचं नाहीये. इथे इंडियन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर कास्ट इथं सिलेक्ट करायची. ठीक आहे. तुमची जी पण कास्ट असेल तुम्ही ती इथं सिलेक्ट करू शकता. दाखवण्यासाठी एसटी कॅटेगरी मी इथे सिलेक्ट केली. त्यानंतर मी पुढे जाणार. तर पुढे आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट विषयी इथे तुम्हाला द्यायची माहिती द्यायची. आता ओपन मध्ये अर्ज भरला तर ओपन साठी हे लागत नाही
नाहीये, परंतु कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला ही सर्व माहिती टाकावी लागते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जे तुमच्याकडे असतं, ते कोणी इश्यू केलेलं आहे, ठीक आहे? त्या प्राधिकरणाचे नाव किंवा कार्यालयाचे नाव तुम्हाला इथे टाकायचंय. आता हे नाव तुम्हाला कुठे भेटेल? तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ओपन करायचंय आणि त्याच्यावरती शिक्क्यावरती ते नाव असतं, ठीक आहे? कोणत्या ऑफिसमधून तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे, ते नाव इथे टाकायचं. त्यानंतर इथं तुम्हाला कधी ते इश्यू झालं, त्या कास्ट सर्टिफिकेटवरती जी पण डेट असेल, ती डेट तुम्हाला इथे टाकण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही ती डेट अशा प्रकारची इथं सिलेक्ट करणार. पूर्ण व्यवस्थित डेट तुम्हाला इथं टाकून घ्यायची. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवरती जो पण क्रमांक असेल तुमचा, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी डेट तुम्हाला टाकण्याचा ऑप्शन आहे. आता इथं जात वैधता प्रमाणपत्र असतं, त्याविषयी इथं माहिती आहे. तुमची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल, तर त्यावरती जी पण डेट असेल, जी पण तारीख असेल ती टाकायची आहे आणि नसेल झाली तर इथं काहीच करण्याची गरज नाहीये. हे खाली सोडून द्या. तुम्हाला जिथं स्टार दिसतंय ना, ते स्टारच्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी माहिती टाकणं गरजेचं असतं आणि बाकीच्या ठिकाणी नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर दाखवण्यासाठी मी फक्त थोडक्यात तुम्हाला इथं तहसील ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती टाकत आहे फक्त सांगण्याकरता. तुम्ही व्यवस्थित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं माहिती भरत चालायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला काय माहिती द्यावी लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 4 ते 5 डॉक्युमेंट इथं दिलेले आहेत. त्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक तर पॅन कार्ड, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, नाहीतर पासपोर्ट, नाहीतर बँक पासबुक. यापैकी तुमच्याकडे एक जे पण असेल तुमचं जे पण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आयडी प्रूफ असेल ते तुम्हाला इथे देणं गरजेचं असणार आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डवरती येस करायचं. पॅन कार्डचा नंबर इथे टाकायचा. पॅन कार्डवरती जे पण नाव आहे ते टाकायचं आणि बाकीचं जर नसेल तर डायरेक्टली नो वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. यापैकी या 5 डॉक्युमेंट पैकी तुम्हाला एक कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे. त्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर इथं खाली टिक लावायची. बघा अशा प्रकारचं. जर हे नसेल तर तुम्हाला नो वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर बाकीचं जे पण असेल त्यावरती तुम्हाला येस वरती क्लिक करून त्याच्याविषयी इथं माहिती द्यायची असते. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे टिक लावून सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक करतो. बघा त्यानंतर तुम्हाला आता इथे व्यवस्थित माहिती इथे टाकायची आहे. दिव्यांग असाल तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. येस केलं तर तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे. त्यानंतर प्रमाणपत्राविषयी इथं माहिती द्यायची आहे. सर्टिफिकेट नंबर टाकायला लागतो. ठीक आहे. त्यानंतर नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे तुम्हाला विचारलंय तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का? कुठे सेंट्रल गव्हर्नमेंटला तुम्ही कामाला आहात का? असेल तर येस वरती क्लिक करायचं. अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला विचारलंय तुमच्या कुटुंबातील कोणी न्यायपालिकेत काम करते का? तुमच्या कुटुंबामध्ये कुठेही कोणी न्यायपालिकेत काम करत असेल तर येस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर त्याविषयी इथं माहिती द्यायची, त्यांच्याविषयी इथं माहिती द्यायची, कुटुंबातील सदस्याचं नाव, जे पण कामाला असेल त्याचं नाव द्यायचं. त्यानंतर इथं आपल्याला त्यांचं जे पण पदनाम असेल ते द्यायचं. तुमचं रिलेशन संबंध काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं. भाऊ आहे की बहीण आहे की वडील, आई जे पण असेल ते तुम्ही इथेच टाकू शकता. नसेल तर डायरेक्टली नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर पुढे डायरेक्टली आता सर्व आपल्यावरती एखादी केस वगैरे झाली असेल, कारवाई चालू असेल तर त्याविषयी इथं माहिती. तर तुमच्यानुसार तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. ही सर्व माहिती एखाद्या विद्यार्थ्यावरती कोणत्या प्रकारची केस चालू असेल, कारवाई चालू असेल, कोर्टामध्ये कुठेही त्याला तारखेला जावं लागत असेल, तर त्याविषयी मराठीमध्ये स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी इथं येस नो इथे सिलेक्ट करायचंय. कारवाई वगैरे चालू असेल तर त्याविषयी इथं माहिती टाकायची असते. जसे की आता तुमच्यावरती केस असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचं. एफ-आर-आय नंबर टाकायचा, त्याची तारीख टाकायची, त्यानंतर पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं. अशा प्रकारची आणि सद्यस्थिती काय ओपन आहे की क्लोज आहे त्याविषयी इथं माहिती टाकायची. अशा प्रकारची तुम्हाला येस नो इथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथे ॲड्रेस टाकायचा आहे. व्यवस्थित पोस्टाचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे लाईन 1 ॲड्रेस वरती. त्यानंतर इथे पण टाकू शकता. त्यानंतर इथं कंट्री सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इंडिया कंट्री आपण सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण आपलं राज्य सिलेक्ट करणार. ठीक आहे. अशा प्रकारचं आपण महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर जिल्हा इथे सिलेक्ट करणार. जो पण जिल्हा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर जो पण पिन कोड असेल तो पिन कोड इथं तुम्ही टाकणार. त्यानंतर इथे वरती तुम्ही सध्याचा राहण्याचा पत्ता टाकत असता आणि खाली तुमचा पर्मनंट ॲड्रेस म्हणजेच कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकत असता. जर तुमचे दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर वरतीच फक्त तुम्हाला व्यवस्थित ॲड्रेस टाकून घ्यायचा. पूर्ण व्यवस्थित ॲड्रेस टाकायचा आणि इथे येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता सारखाच आहे. इथे क्लिक केल्यानंतर वरती जो पण ॲड्रेस असतो तो खाली येऊन जातो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं असतं. बघा त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होऊन येईल. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे तुम्हाला विचारले की तुम्हाला मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? तर तुम्हाला येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. बघा सर्वात पहिले तुम्हाला इथे काय विचारलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या. इथं तुमचं जर एम-एस ऑफिस झालं असेल, एम-एस वर्ड झालं असेल, नाहीतर तुम्हाला अशा प्रकारचे 2-3 ऑप्शन दिलेले आहे. यापैकी तुमचं कशामध्ये कॉम्प्युटर नॉलेज असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे तुमचं कशामध्ये काय झालेलं आहे. तर तुमचं यापैकी कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालेलं असेल
असेल, यामध्ये तुमचा कोर्स झाला असेल, एम-एस-सी-आय-टी झाला असेल, व्यतिरिक्त तुमच्या यापैकी कोणत्या प्रकारचा कोर्स झाला असेल, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं आपलं प्रमाणपत्र वर्ष, तुम्ही केव्हा हे प्रमाणपत्र प्राप्त केलं, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. खाली तुम्हाला टायपिंग स्पीड विषयी इथे माहिती दिलेली आहे. इंग्लिश टायपिंग स्पीड, मराठी टायपिंग स्पीड, त्यानंतर आपल्याला इंग्लिश 30-40 याविषयी इथे माहिती दिलेली आहे. आता जी पण माहिती तुम्हाला टाकायची असेल, जशी की तुमची इंग्लिश टायपिंग झालेली आहे, त्या स्पीड विषयी तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर तुम्हाला इथे क्लिक करायचंय आणि त्याविषयी माहिती इथे द्यायची आहे. जसे की इथं बघा आपल्याला इंग्लिश टायपिंग गती सर्वात पहिल्यांदा इथं स्पीड इथं तुम्हाला निवडायचं आहे 40, 50, 60 जे पण असेल, ती तुमची जी पण टायपिंग झालेली असेल, ती तुम्ही इथे सिलेक्ट करणार. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे, की तुमच्याकडे जे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे, ते कोणाद्वारे इश्यू झालेलं आहे. तर त्याविषयी इथं माहिती तुम्हाला इथे निवडायची बघा अशा प्रकारची. त्या सर्टिफिकेटवरती जे पण असेल, जी-सी-सी, टी-बी-सी असेल तर तुम्हाला हे निवडायचं आहे. जी-सी-सी असेल तर तुम्हाला हे इथं निवडायचं नाही तर आय-टी-आय असेल तर तुम्हाला आय-टी-आय निवडायचं आहे. अशा प्रकारचं इथं तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर इथं प्राप्त गुण, तुम्हाला कितीपैकी किती प्राप्त गुण झालेले होते. जसे की तुम्हाला 100 पैकी 70 असेल तर 70 टाकायचं. कमाल गुणमध्ये 100 टाकायचं. म्हणजे कितीपैकी तुम्हाला किती गुण प्राप्त झाले ते तुम्हाला इथे निवडायचे. त्यानंतर ग्रेड ए तुम्हाला जे पण असेल ते निवडायचे. त्यानंतर परीक्षा किंवा उत्तीर्ण झालं ते वर्ष तुम्हाला इथे निवडायचे. त्यानंतर गती किती आहे त्याविषयी इथे सविस्तर माहिती विचारलेली आहे. कोणाद्वारे प्रमाणपत्र तुम्हाला भेटलेलं आहे. त्यानंतर त्याविषयी इथे तुम्हाला अशा प्रकारची सविस्तर माहिती विचारलेली आहे. तर जी पण माहिती तुमच्याकडे असं प्रमाणपत्रावरती सर्व काही तुम्हाला माहिती दिलेली असते, तर ती माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. ठीक आहे. इथे तुम्ही भरू शकता, इथे भरू शकता, इथे भरू शकता. आता जर विचार केला तर जे हमालाचं पद आहे त्यासाठी हे कंपल्सरी नाहीये. टायपिंग कंपल्सरी नाहीये. तर तुम्हाला इथे काही भरण्याची गरज नाहीये. इथं तुमचं मराठी झालं असेल, इंग्लिश झालं असेल, त्या प्रकारेच तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. आणि हमालाच्या पदासाठी कोणत्या प्रकारची टायपिंग वगैरे तुम्हाला लागत नाहीये. त्यासाठी नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली खाली यायचं. बघा आता इथे खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7वी माहिती इथे टाकायची. आता जे पद आपण भरत आहोत, तर ते पद आपलं शिपाईचं पद आहे. हमालाचं पद आहे. त्यासाठी 7वी उत्तीर्ण सुद्धा विद्यार्थी अर्ज करू शकतात. आता इथे तुम्हाला काय विचारलेलं तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट आहे का? आता 7वीचं मार्कशीट असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर त्याविषयी इथं तुम्हाला इथं माहिती द्यायची अशा प्रकारची. ठीक आहे. अशा प्रकारची तुम्हाला माहिती द्यायची. जर तुमच्याकडे 7वीचं नसेल परंतु 8वी 9वीचं तुमच्याकडे मार्कशीट आहे, तर तुम्हाला इथं नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. तर नो वरती क्लिक केल्यानंतर इथे टिक लावायचं आणि त्यानंतर इथे तुम्हाला 8वी किंवा 9वीचं मार्कशीट इथे देण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. ठीक आहे. आता परंतु तुमच्याकडे 8वीचं पण नाहीये आणि 9वीचं पण नाहीये. ठीक आहे. तर मग तुम्हाला काय करायचंय? तर इथे बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे. ज्या उमेदवारांकडे हे 7वीचं किंवा 8वी 9वीचं मार्कशीट नसेल, तर त्यांना काय करायचंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 100 पैकी 50 गुण मिळाले अशा प्रकारचं तुम्हाला इथे टाकायचंय. आता ते तुम्हाला कसं टाकायचं? तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जर 7वीची माहिती टाकायची असेल तर 7वी वरती तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आणि काल्पनिक गुण तुम्हाला द्यायचे. काल्पनिकरित्या तुम्हाला गुण इथे समाविष्ट करायचे आणि त्यामध्ये 100 पैकी 50 गुण मिळाले अशा प्रकारचा उल्लेख करायचा आहे. आता सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला बोर्डाचं नाव टाकायचंय. तुम्हाला इथं 7वीचं म्हणजे तुम्हाला शाळेचं नावच टाकायचंय. त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला शाळेचं नावच टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला पुढे उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष टाकायचंय. आता तुम्ही 10वी जेव्हा पण उत्तीर्ण झाला असेल त्याचे -3 करा आणि ते तुमचं 7वीचं उत्तीर्ण वर्ष असेल ते वर्ष आणि तुम्हाला एखादी जी पण महिना असेल तो महिना सिलेक्ट करायचा आणि इथं त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. आता पर्सेंटेज टाकायच्या वेळेस तुम्हाला कसं टाकायचं ते व्यवस्थित समजून घ्या. इथे तुम्हाला 50 इथे टाकायचे. किती? 50 इथं गुण मिळाले. कितीपैकी? 100 पैकी. तर 100 तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर तुमची जी टक्केवारी आहे ती 50% अशा प्रकारची तुमच्याकडे येऊन जाईल. अशा प्रकारचं इथे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. जरी तुमच्याकडे 8वीचं असेल तर तुम्हाला इथं नो वरती क्लिक करायचं. 8वी तुम्हाला सिलेक्ट करायची किंवा 9वी सिलेक्ट करायची आणि तिची माहिती द्यायची. आणि जर नसेल तुमच्याकडे 7वीचं नसेल तर तुम्हाला 8वी 9वीचं द्यायचंय आणि अशा प्रकारचं 8वी 9वीचं देखील नसेल तर आपल्याला 7वी येस वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला 7वीचे काल्पनिक गुण द्यायचे. व्यवस्थित समजून घ्या कारण यावरती तुमचे सर्वात जास्त कमेंट्स येणार आहे. पुन्हा एकदा समजून सांगतो. 7वीची माहिती असेल तर 7वीची माहिती इथे येस वरती क्लिक करायची आणि डायरेक्टली तुम्ही तुमच्यानुसार माहिती भरू शकता. 7वीचं मार्कशीट नसेल परंतु तुमच्याकडे पुढील 8वी 9वी 10वीचं मार्कशीट असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय. 7वीचे इथे गुण जे पण असतील ते काल्पनिक तुम्हाला टाकायचे. इथे तुम्हाला शाळेचं नाव टाकायचं व्यवस्थित ते शाळेचं नाव टाकायचं. उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष तुम्हाला 10वीतून 3 मायनस करायचे वर्ष आणि ते वर्ष टाकायचं. पर्सेंटेज इथे सिलेक्ट करायचं. कमीत कमी 50 गुण टाकायचे आणि जास्तीत जास्त म्हणजे कितीपैकी 100 पैकी 50 गुण तुम्हाला मिळाले. 50% अशा प्रकारचे येऊन जातील. अशा प्रकारची तुम्हाला इथे काल्पनिक माहिती भरायची जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे रिजेक्ट नाही होणार. समजून आलं व्यवस्थित? आणि जर नसेल आता 7वीची माहिती तुम्ही इथे काल्पनिक भरली परंतु तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे पुढे 8वी किंवा 9वीचं मार्कशीट आहे तर 7वीचं तुम्हाला द्यायचं नाहीये 8वी किंवा 9वीचं द्यायचंय. तर इथं नो वरती क्लिक करायचं. इथे टिक लावायचं. त्यानंतर इथे तुम्हाला
8वी किंवा 9वीचं मार्कशीट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही इथं 8वी किंवा 9वीची इथं माहिती देऊ शकता. अशा प्रकारची सविस्तर माहिती इथं द्यायची आहे. समजून आलं तुम्हाला? जर तुम्हाला फक्त 7वीची द्यायची असेल, ती देखील तुम्हाला काल्पनिक माहिती द्यायची असेल, तर इथे तुम्हाला टिक लावायचं, सांगितल्याप्रमाणे ही माहिती टाकायची. तुम्हाला किती गुण मिळाले? 100 पैकी 50 गुण मिळाले, अशा प्रकारचं टाकायचं. 50 टक्केवारी येऊन जाईल. हे काल्पनिक गुण आहे. परंतु हे गृहीत धरलं जाणार नाहीये, परंतु तुमचा फॉर्म इथं कट होऊ नये. ठीक आहे. तुमचा फॉर्म बाद होऊ नये, त्यामुळे ही माहिती तुम्हाला अशी टाकायची. त्यानंतर पुढे 10वीची मार्कशीट विषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. जसं की 10वीचं इथं मंडळाचं नाव म्हणजे बोर्डाचं नाव टाकायचंय. 10वीचं असेल तर तुम्हाला पुढे जे पण तुमचं इन्स्टिट्यूट असेल, शाळेचं नाव असेल, ते शाळेचं नाव इथे टाकायचंय. त्यानंतर पर्सेंटेज जे पण असेल, पर्सेंटेज सीजीपीए ग्रेड असेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. प्राप्त गुण कितीपैकी किती गुण मिळाले 10वीला ते तुम्हाला इथे टाकायचे. जसे की 420 गुण मिळाले. कितीपैकी? 500 पैकी. ठीक आहे. तर 500 मी इथं 500 टाकणार अशा प्रकारचं. त्यानंतर पर्सेंटेज येऊन जातील. उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. 10वी तुम्ही केव्हा उत्तीर्ण केली, तुम्ही इथं मागे-पुढे घेऊ शकता. अशा प्रकारचं 10वी जेव्हा पण उत्तीर्ण केली असेल, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जसं की मार्च 2016ला 10वी उत्तीर्ण केली, तर ती 10वीची माहिती तुम्ही टाकली. तर आता इथे 2016ला इथं उत्तीर्ण केली, तर त्याच्यातून -3 करायचं. इथं वर्ष आणि महिना सिलेक्ट करायचा आणि 7वीची माहिती टाकायची. समजून आलं? त्याच प्रकारे 12वी झालं असेल, तर 12वीची माहिती द्यायची, डिप्लोमाची माहिती द्यायची, पदवीची माहिती द्यायची, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला पुढे विचारले की तुम्ही ग्रॅज्युएट आहात का? ठीक आहे. आणि तुम्हाला इथं लॉ ग्रॅज्युएट आहात का? म्हणजे लॉ मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का? जर झालं असेल तर येस वरती क्लिक करायचं, नाहीतर नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे. अशा प्रकारची इथं माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचा कामाचा अनुभव असेल तर कामाचा अनुभवाविषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची. एक्सपिरियन्स विषयी इथं तुम्हाला माहिती द्यायची. असल्यास तुम्ही देऊ शकता, नाहीतर नाही दिलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारची आता सर्व माहिती टाकून झालेली आहे. तर सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी क्लिक करत आहे. सर्व प्रोसेस तुमच्या समोर लाईव्ह अशा प्रकारचे व्यवस्थित भरून तुम्हाला दाखवत आहे आणि या पदांसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत मित्रांनो. नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला एक स्क्रीनवरती नंबर दिसत असेल, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. नोट्स विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. या पदांसाठी आपण सर्व पदांसाठी नोट्स देखील काढलेले आहेत. त्या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहेत. तर बघा इथं ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक करतो. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचे. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोडचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे तुम्हाला आता फोटोग्राफ अपलोड करायचे. आता त्याची साईज किती सांगितलेली आहे? 80 ते 100 केबी या दरम्यानमध्ये पाहिजे आहे. म्हणजेच आपल्याला 80 आणि 100 या दरम्यानमध्येच तुम्हाला फाईल इथं पाहिजे आहे. त्याची साईज इथं पाहिजे आहे. आता त्यासाठी फोटोची साईज कशी कमी जास्त करायची, केबी मध्ये, एमबी मध्ये कशा प्रकारची ट्रान्सफर करायची, कशा प्रकारची फोटोची साईज एक्झॅक्ट जेवढी आपल्याला पाहिजे आहे, जसं की इथं 80 ते 100 या दरम्यानमध्ये पाहिजे आहे. तर ती साईज तुम्हाला कशी करायची, कमी जास्त कशी करायची, फोटोचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा आणि बाकीची जी पण माहिती, जसं की फोटो अपलोड करण्यासाठी जे पण प्रॉब्लेम येतात, त्यावरती डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे. फोटोची कमी साईज कशी करायची, जास्त साईज कशी करायची, जेणेकरून फोटो आपल्याला कसा अपलोड करता येईल. आता जसं की इथं आपल्याला 80 ते 100 केबी मध्ये साईज पाहिजे आहे. तर एक तर आपल्याला 81 च्या पुढे साईज पाहिजे आहे आणि 100 मागे आपल्याला साईज पाहिजे आहे. तेवढी साईज तुम्हाला पाहिजे आहे आणि त्यानंतर तो फोटो तुम्हाला तयार करायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो, आणि इथे क्लिक करून तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. बघा अशा प्रकारचा मी फोटो पटकन इथं अपलोड करून घेतलेला आहे. तेवढा साईजचा फोटो करून इथे मी अपलोड करून घेतलेला आहे. त्याच प्रकारे सिग्नेचरची साईज सुद्धा तुम्हाला तेवढीच पाहिजे आहे. 80 ते 100 केबीच्या दरम्यानमध्ये तुम्हाला साईज पाहिजे आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड करण्यासाठी क्लिक हिअर टू अपलोडचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करून तुमची सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. बघा अशा प्रकारचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे व्यवस्थित अपलोड करून घेतलेला आहे. पुढे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र अपलोड करायचे. त्यानंतर आयडी प्रूफ म्हणून जे पण डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेलं असेल, जसं की आपण पॅन कार्ड सिलेक्ट केलेलं होतं, पॅन कार्ड आपण इथं अपलोड करणार. त्यानंतर इथं 7वी, 8वी किंवा 10वीची इथं जी पण माहिती टाकलेली असेल, आता इथे तुम्हाला 10वीचा फोटो अपलोड करायचा आहे. जर दिलेलं असेल तर तुम्हाला इथे 10वीची अपलोड मार्कशीट इथं अपलोड करायची. नाहीतर जर तुम्ही 7वी, 8वी, 9वी यापैकी कोणतीही डॉक्युमेंट्स विषयी इथं माहिती दिली असेल, जसं की 7वीचं असेल तर 7वीचं द्यायचं होतं, 8वीचं असेल तर 8वीचं द्यायचं आणि 9वीचं असेल तर 9वीचं द्यायचं. जे पण तुम्ही मार्कशीट इथं त्याविषयी माहिती दिली असेल, तर ते डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला अपलोड करायचे. त्याचं प्रमाणपत्र, मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायचंय. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र, मार्कशीट इथे तुम्हाला अपलोड करायचंय. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचंय. 12वीची माहिती दिली असेल तर 12वीचं देखील अपलोड करायचंय आणि नसेल केलं तर तुम्हाला नाही केलं तरी चालेल. त्यानंतर पुढे पदवीविषयी माहिती दिली असेल तर ते करायचंय. डिप्लोमाविषयी माहिती दिली असेल तर ते करायचंय आणि ज्या पण विषयी माहिती नसेल दिली ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायचे नाहीयेत.
आहेत. ठीक आहे. अशा प्रकारची ही सविस्तर माहिती तुम्हाला दिसून येईल. तुमचं खाली नाव दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला फी वगैरे दिसेल. इथे तुम्हाला सर्व टिक लावायचे आहेत अशा प्रकारचे. ठीक आहे. इथे तुम्हाला सर्व ठिकाणी अशा प्रकारचे टिक लावून घ्यायचे. आता जवळपास तुमचा सर्व फॉर्म इथं भरून झालेला आहे. फक्त तुम्हाला इथं पेमेंट करायचंय. आता पेमेंट करण्या अगोदर तुम्हाला इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन असतं. तुम्हाला इथे क्लिक करावं लागतं. ठीक आहे. तर पटकन मी सर्व जे पण डॉक्युमेंट्स आपले बाकी आहेत, ते पटकन मी इथे अपलोड करून घेतो. तर बघा, इथे जिथे पण स्टार असेल ते सर्व डॉक्युमेंट्स मी इथे अपलोड करून घेतलेले आहेत. आता मिळालं डायरेक्टली इथं खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचंय. आता इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथून तुमचा फोटो दिसेल. तुम्ही जसा फॉर्म भरलाय त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिसेल. इथे बघा अशा प्रकारचा. आता हा फॉर्म व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे का नाही ते व्यवस्थित तुम्हाला आत्ताच बघून घ्यायचं आहे. काही चुकलं असेल तर आत्ताच एडिट करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचंय. एकदा पेमेंट झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाहीये. त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला फॉर्म बघून घ्यायचा. फॉर्म काही चुकलेला आहे का व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं. त्यानंतरच तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा असतो. तर व्यवस्थित फॉर्म बघितल्यानंतर इथं क्लोज करण्याचं ऑप्शन आहे, काढून टाकण्याचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला खाली येऊन इथं आपल्याला सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करायचंय. तर सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन तुमच्याकडे ओपन होऊन येईल, की एकदा फोटोग्राफ तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेला आहे की नाही ते बघून घ्या. तर इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती क्लिक करायचं. वरती यायचं. आता जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहे ना, इथे तुम्हाला व्ह्यू अपलोडेड फोटो आहे. त्यानंतर व्ह्यूचं ऑप्शन आहे. व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि तेच ठिकाणी आपण तेच डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे की नाही ते बघायचं. जसं की फोटोग्राफच्या ठिकाणी फोटोग्राफ व्यवस्थित अपलोड केला आहे की नाही बघायचं. त्यासाठी तुम्हाला इथे व्ह्यूचं ऑप्शन आहे. व्ह्यू वरती क्लिक करायचं आणि डॉक्युमेंट एकदा तुम्ही व्हेरिफाय करून घ्यायचं, बघून घ्यायचंय. तर बघा, एकदा व्यवस्थित मी सर्व डॉक्युमेंट्स इथं बघून घेतलेले आहेत. आता डायरेक्टली इथं फक्त पेमेंट करायचं बाकी आहे आणि फक्त आपल्याला प्रिंट घ्यायची. पुन्हा इथं व्हेरिफाय इथं करण्यासाठी ऑप्शन आहे. इथं सर्व डॉक्युमेंट्स एकदा पुन्हा बघत झाल्यानंतर इथे तुम्हाला काय सूचना दिलेल्या आहेत, काय डिक्लेरेशन दिलेलं आहे, ते व्यवस्थित तुम्हाला इथं वाचून घ्यायचंय आणि त्यांना तुम्ही इथं सहमत करत आहात असं तुम्हाला इथं टिक लावायचंय. तुम्ही तुमच्यानुसार व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर इथं टिक लावा. त्यानंतर इथं सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेमेंट गेटवे तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथून तुम्ही इथे पेमेंट करू शकता. इथं कार्डची माहिती देऊ शकता. कार्डचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथं तुमचं जे पण एक्सपायरी डेट असते त्याचा महिना आणि वर्ष इथे तुम्हाला इथे निवडण्याचं ऑप्शन आहे. आणि त्यानंतर सीव्हीव्ही कोड असतो तो टाकायचा आहे. कार्डावरती जे पण नाव असेल ते टाकायचं आणि पेचं ऑप्शन आहे. पे वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला कार्डच्या माध्यमाने पेमेंट करायचं नसेल, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम, यूपीआयच्या माध्यमाने पेमेंट करायचं असेल, तर तुम्हाला इथे लास्टला ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर इथे यूपीआयडीच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यासाठी इथे यूपीआयडी इंटर यूपीआयडीचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला यूपीआयडी टाकायची आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला पेमेंट करायचं त्याविषयी इथे माहिती दिली आहे. त्यानंतर इथे व्हॅलिडेट यूपीआयडीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्याचे पण यूपीआयडी असेल, बँकेला जे पण नाव लिंक असेल ते नाव येईल. कन्फर्म करायचं आणि फक्त पेमेंट करायचं. जर तुम्हाला डायरेक्टली क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचंय म्हणजे आपल्याकडे डायरेक्टली इथं आपल्याला इथं बघा क्यूआर कोडचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. पे नावचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुमच्याकडे डायरेक्टली अशा प्रकारचं येऊन जाईल. इथे बघा अशा प्रकारचा क्यूआर कोड इथे येईल आणि इथं काही मिनिटं आणि सेकंद दिसतील. आता याच्या अगोदर तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचं तुमच्या फॉर्मचं. इथे तुम्हाला स्कॅन करून लगेच पेमेंट करायचं नाहीये. तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म भरता त्यावेळेस तुमच्याकडे अशा प्रकारचा येईल. अशा प्रकारचा क्यूआर कोड येईल. याला तुम्हाला स्कॅन करायचे आणि स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला तुमचा फॉर्म जो असतो फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. डायरेक्टली तुम्ही प्रिंट घेऊ शकता. म्हणजे सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारचं तुम्हाला आता पेमेंट करायचं आणि कशा प्रकारची प्रिंट घ्यायची. चला आता पटकन मी हे पेमेंट करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला पुढे फॉर्मची प्रिंट कशी काढायची त्याविषयी माहिती देतो. तर बघा अशा प्रकारचं आता मी पेमेंट पण देखील केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी जी पण प्रिंट होती ती देखील काढलेली आहे. आता तुम्हाला जर प्रिंट भेटली नसेल तर तुम्हाला पुन्हा प्रिंट काढण्याची गरज पडणार आहे. त्यासाठी पुन्हा इथं अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन आहे. आपण जी लिंक दिली होती त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. इथे तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन असतं. लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉगिन आयडी इथे तुम्हाला टाकायचा, पासवर्ड टाकायचा जो की तुम्हाला मेसेजने आणि ईमेल वरती भेटलेला होता. तो टाकून कॅप्चा टाकायचा. लॉगिनचं ऑप्शन आहे. लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. लॉगिन केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. तर इथे ऍप्लिकेशन डिटेल इथे दिसेल. आपल्याला सेकंड नंबरचं ऑप्शन असतं अप्लाय पोस्टचं. इथे तुम्हाला क्लिक करायचं असतं. आता बघा आपण ज्या पिओन हमाल या पदासाठी अर्ज केलेला आहे तो अर्ज आपला इथे झालेला आहे. इथे क्लिक करून आपण याची प्रिंट पुन्हा घेऊ शकता. या डोळ्यावरती क्लिक करून आपण याची प्रिंट पुन्हा घेऊ शकता. आता तुम्हाला मी सांगतो एक फॉर्म आपला इथं कंप्लीट झालेला आहे. जसं की ऍक्शन वरती मी क्लिक करतो. ऍक्शन वरती क्लिक केल्यानंतर बघा आपला जो पण फॉर्म आहे तो अशा प्रकारे तुमच्याकडे इथं
दिसून येईल. तुम्ही डायरेक्टली प्रिंटवरती क्लिक करून या ॲप्लिकेशनची अशा प्रकारची प्रिंट घेऊ शकता. बघा तुम्हाला अशा प्रकारचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो अशा प्रकारचा इथे दिसून येईल. मी थोडक्यात ब्लर करत आहे थोडक्यात माहिती. इथे सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्हवरती मी क्लिक करणार आणि प्रिंट इथे घेणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने दुसऱ्या देखील पदासाठी अर्ज भरायचा आहे. तर मग तुम्हाला काय करायचंय? त्यासाठी तुमच्याकडे अशा प्रकारची विंडो जेव्हा ओपन होते लॉगिन झाल्यानंतर अप्लाय पोस्टचं ऑप्शन असतं. अप्लाय पोस्टवरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि अप्लाय पोस्टवरती क्लिक केल्यानंतर आपण एका पदासाठी इथं अर्ज भरलेला आहे. आपल्याला दुसऱ्या पदासाठी देखील अर्ज भरायचा आहे याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने. तर तुम्हाला इथं अप्लाय न्यू पोस्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने दुसऱ्या पदासाठी देखील इथं अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर बघा अशा प्रकारचं लोड होऊन येईल. इथं ओकेचं ऑप्शन आहे. ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा इथं पद निवडण्याचा ऑप्शन आहे. आता कोणत्या पदासाठी अर्ज भरायचा आहे जसं की ज्युनियर क्लर्क. तर इथं ज्युनियर क्लर्क इथे निवडला. त्यानंतर इथं जिल्हा निवडणार आणि त्यानंतर अशा प्रकारचा जसा आपण अर्ज भरला होता त्याच प्रकारे तुम्ही इथं अर्ज भरायला सुरुवात करू शकता. तर हे झाल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा आपला हा अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हा अर्ज अशा प्रकारचा आपल्याला एकाखाली एक अशा प्रकारचे दिसून येतील. म्हणजेच तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकता. तर सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रजिस्ट्रेशन करण्यापासून तुम्हाला प्रिंट कशी घ्यायची त्यापर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला फॉर्म भरता आला नाही तर नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचा ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. तर चला, या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बी देखील तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.